मला अनेक जण सांगतात की दादा कशाला मतदान करायचं, आम्ही कोणाला मतदान करू नक्की काय समजत नाही आहे. मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो, काही तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. हिंदू धर्मासाठी मतदान करा तर निश्चित मतदान करा. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, पण ह्या वेळेला निश्चित राज ठाकरेंना एकदा संधी द्या. एक हिंदू म्हणून एक ज्वलंत असा माणूस, विकासावर बोलणारा आहे, महाराष्ट्राचं मोठं स्वप्न पाहणारा माणसाच्या हातामध्ये सत्ता द्या. निश्चित त्यासोबत भारतीय जनता पार्टी असो, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो, या सर्वांच्या पाठीशी एक हिंदू म्हणून भक्कमपणे उभे राहा. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जसे अफजल खानाच्या अनधिकृत कबरीला आपण नेस्तानाभूत केलं आहे, तसं अनेक गड किल्ल्यांवरच्या मजारी मशिदी सगळ्या काढायच्या आहेत. काय या काँग्रेसच्या काळात शेतकरी काय सोन्याचा चमचा घेऊन नव्हता व नांदत ना कुठली गोष्ट होत नव्हती. यांच्या काळात एवढं काँग्रेसचं गुणगान गाण्यात काही अर्थ नाही आहे. जे यांच्या काळात होते ना ते त्यांच्या काळात होत नव्हतं. त्यांच्या 60 वर्षाच्या काळात जे झालं नाही ते या 10 वर्षाच्या काळात देशानं करून दाखवलं आहे. त्याच्यामुळे निश्चित काही गोष्टी मला असं वाटतं बाजूला ठेवून हिंदू म्हणून एक व्हा आणि यावेळेला महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांच्या पाठीमागे, महायुतीच्या पाठीमागे बिनशर्त व्यवस्थित अगदी डोकं शांत ठेवून संपूर्ण कुटुंबासह हिंदू म्हणून एक व्हाल एवढीच मी अपेक्षा करतो. आणि हिंदू म्हणून मतदान द्या, कारण तुमच्या गणपतीवर झालेली दगडफेक विसरायची नाही. एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो.